बघा, आज मी एवढे सारे मुरमुरे घेतलेले आहे. ते कशासाठी घेतलेले आहेत ते तुम्हाला नक्की सांगते. एवढे सारे मुरमुरे घेतले म्हणजे मी मुरमुऱ्याचा चिवडा वगैरे नाही करणार, मुरमुऱ्याचा सुशीला करणार आहे. त्यासाठी मुरमुरे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. बघा, मुरमुरे अगदी स्वच्छ धुवून घ्यायचे. याच्यामध्ये जे पाणी असते ना, थोडं घाण निघते बघा, काळं काळं पाणी निघते. आणि पावसाळ्यात कुठं चिवडा असते होय, त्याच्यासाठी बनवलेली आहे सुशीला. पावसाळ्यात चिवडा केला की माझ्याच्यानं तर शेदळूनच जाते. तर तुमचा चांगला होत असेल तर काही माहीत नाही, पण माझा शेदळते. त्याच्यामुळे मी उन्हाळ्यातच करून ठेवत असते चिवडा वगैरे. मुरमुरेला आता पाण्यातून काढायचं. बघा, मुरमुरे धुतल्याने एक थोडे होतात, जास्त राहत नाही. तर दिसायलाच फक्त जास्त असतात. असं पाणी काढून घ्यायचं मुरमुऱ्यातलं. बघा, मुरमुऱ्यातून असं पाणी निघते. मुरमुरे धुवून झालेले आहेत बघा, आणि एवढे झालेले आहेत. अगदी मोठं पातेलं भरून अर्ध पातेलं होतं आणि झाले एवढे झाले आहेत एक कढईवर. मुरमुऱ्याचा सुशीला बनवण्यासाठी बघा, मी इथं हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत, कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर कापून घेतलेला आहे, अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, 3 मोठे कांदे कापून घेतलेले आहेत. सुशीला बनवायचा आहे. गॅस ऑन करायचा, त्याच्यावरती भांडं ठेवायचं. मी हे भांडं घेतलेलं आहे कारण आहे ना, सुशीला जेव्हा आपण मिक्स करतो ना तर कढईमधून सांडते, त्याच्यामुळं मी हे मोठं भांडं घेतलेलं आहे. भांडं गरम झालेलं आहे. 3 माप तेल टाकायचं. तेलामध्ये शेंगदाणे परतून घ्यायचे. तेलामध्ये शेंगदाणे छान भाजायचे. भाजल्यानंतर काढून घ्यायचे. पण शेंगदाणे भाजलेले आहेत, काढून घेते. त्याच तेलामध्ये थोडं हिंग टाकायचं, जिरे, कापलेली हिरवी मिरची, ठेचलेला लसण. लसण टाकल्यानं छान लागते, वास छान येते सुशीलाचा आणि खमंग लागते. कढीपत्ता, कापलेले कांदे. कांदे जरा जास्तच टाकायचे, सुशीला छान होतो. जसं आपण पोळ्याला टाकतो ना तसंच टाकायचे कांदे. चवीनुसार मीठ. मीठ टाकल्यानं कांदा लवकर मऊ पडतो. हळद. बघा, कांदा मऊ पडलेला आहे. एवढाच भाजायचा कांदा, जास्त नाही भाजायचा. धुतलेले मुरमुरे टाकायचे. मुरमुऱ्याला परतून घ्यायचं, व्यवस्थित परतायचं, सगळ्या मुरमुऱ्याला लागलं पाहिजे. मुरमुरे मिक्स करून झालेले आहेत. कापलेली कोथिंबीर टाकायची. बघा, मुरमुऱ्याचा सुशीला बनवून तयार झालेला आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा मुरमुऱ्याचा सुशीला कसा झाला ते.